मी माझ्या फ्रेंडकडे देते. बघितलं तर त्या माझ्या मागेच होत्या. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. माय नेम इज तेजस्विनी करनेकर और आज मैं कर रही हूँ अ डे इन माय लाइफ एज एन इंजीनियरिंग स्टूडेंट वेयर ग्रेड्स डजंट मैटर बट अटेंडेंस डज. तो आज की वीडियो को शुरू करते हैं. देखते हैं मेरा पूरा दिन कैसे बीतता है आज. लगभग बजे 8 और मैं अभी निकली हूँ घर से कॉलेज जाने के लिए. हम जाएंगे पहले स्टेशन, फिर उसके बाद लोकल लेके हमें आगे चल के भी जाना है. यही होता है जब आपके पापा घर पे नहीं होते, छोड़ने के लिए आपको कोई भी नहीं है. मतलब वैसे तो मैं अपनी बहन को लेके जा रही हूँ छोड़ने के लिए, क्योंकि सुबह सुबह कौन इतना बस से जाएगा, इसलिए उसको मैं लेके जा रही हूँ अभी. और हाँ, सुबह सुबह मैं व्लॉग नहीं कर पाई क्योंकि मम्मी पापा नहीं है, तो हमें खाना बनाना था, मुझे तैयार भी होना था, इसलिए मैं सुबह व्लॉग नहीं कर पाई. पर आगे का दिन मैं शूट करने वाली हूँ और बहुत मज़े करने वाले हैं. एग्ज़ाम्स भी है, इसलिए पढ़ाई भी करने वाले हैं हम. मम्मी पापा नहीं है तो मुझे मेरी बड़ी बहन ने छोड़ा है और हम लगभग ना आधा घंटा पहले आ गई हूँ मैं स्टेशन पे. पहली बार ऐसा हुआ है. अब लोकल अभी तक आई नहीं है तो मुझे बहुत देर इंतजार करना पड़ेगा. नहीं होता है जब आप अपने घर से कॉलेज बहुत दूर रहते हो. मैं सुबह 6 बजे उठी थी और अभी बजे 9:30 बजे होंगे और अभी मैं चल के जा रही हूँ कॉलेज. मतलब पहले लोकल से आना है, फिर चल के भी जाना है 15 मिनट. 9:30 बजे है मेरा कॉलेज, तो मुझे सुबह 6 बजे उठना पड़ता है रोज. अभी हम कॉलेज जाएंगे, फिर मेरे 2 लेक्चर्स होंगे, फिर उसके बाद हम करेंगे मजे. और मुझे आते ही क्या दिखा, मुझे फ्री लेक्चर मिला है और हम सब लोग सिर्फ लिख रहे हैं क्योंकि और कुछ करने को नहीं है. एग्जाम से पास आ रहा है, पढ़ाई करनी है. ओके, बट सम मेडिकल इश्यूज होते माझे, त्याच्यामुळे मी गिव्ह अप केला. आफ्टर दॅट टाइम झालाय, पटकन बॅग ठेवून ये कुठेतरी. आज आमचं ग्राफिक्सचं लेक्चर होतं पहिलं. म्हणजे प्रत्येकाचं वेगळं लेक्चर होतं. माझं ग्राफिक्सचं लेक्चर होतं आणि मी पहिल्यांदा इतकी घाण केली ते ग्राफिक्सच्या लेक्चरमध्ये. माझा जो बीटा होता तो 45 डिग्रीचा होता. म्हटल्यावर फायदा त्यापेक्षा कमी यायला पाहिजे. पूर्वीचा फायर 34 डिग्रीचा होता आणि माझा 63 डिग्री. शेवटी सर जेव्हा बघायला नावं खोडली तुम्ही. माझ्या साईडला गौरी बसली होती. मी गौरीला इतकं परेशान केलं अख्ख्या क्लासमध्ये. मी फक्त गौरी कुठे आहे, गौरी कुठे आहे. अरे नाही, तो बेंच आणि नक्की होता माहिती का. गौरी तुला काय सांगायचं आणि एकाला सॉफ्ट जात आहे. आता खाऊन घेते मी, नंतर बोलू. आमचा शॉर्ट ब्रेक झालाय, पटकन खाऊन घेतोय. आधी सारखे आता आम्हाला आज मी स्वयंपाक केला सकाळी. आणि लॉंग ब्रेकमध्ये आता आधी जशी आम्ही मज्जा करत होतो तशी नाही करतायत. एक्झाम आल्यात, आता अभ्यास करायचा आहे. एवढा बकवास सब्जेक्ट शिकून झालेला आहे आता. आम्हाला तर शिकवलं पण नव्हतं, फक्त ह्यांचं झालं आणि अजून झालं होतं 2 बॅचचं शिकवलं. हे ते आमचं काहीच झालं नव्हतं. आणि आम्हाला सर म्हणते ते करा ना, तुम्हाला जमतंय, तुम्ही हुशार पोरं आहेत. आम्ही खूपच हुशार पोरं आहेत, पण आम्हाला तरी नाही जमलं. लेक्चर BEE का था वो तो फ्री मिल गया. अब लंच ब्रेक हुआ है और हम जा रहे थोड़ा सा घूमने. एग्ज़ाम है फिर भी शर्म नहीं आ रही, पढ़ाई कर ले थोड़ा सा बैठ के. हॅलो हॅलो हॅलो, कुठे आहे आता? हां, तू कुठे आहे? मी इकडे जेवते. कॅन्टीनमध्ये आहे मी पण. अरे मी कॅन्टीनला नाही आहे. मग कुठे आहे? मी माझ्या फ्रेंडसोबत आहे. ऐक ना, तू ब्रेक नंतर भेटतो का? म्हणजे तुझं जेवण झालं की कॉल कर, आपण ग्राउंडला भेटू. ओके, चालेल. तू किती वेळ लागेल इकडे यायला? तू जेवण झालं की कॉल कर ना, मी येते लगेच. हो, चालेल चालेल. ठीक आहे, थोड्या वेळात कॉल कर. हो, म्हणजे आताच कर, मी माझ्या फ्रेंडकडे देते.
आता नाही का पोरांनी नाही का एका वर्गातल्या पोरावर प्रँक केलाय. ते नाही का पोरीच्या आवाजात त्याच्याशी बोलते ते, आणि आता त्याचा फोन माझ्याकडे आहे त्या पोराचा ज्याच्यावर प्रँक केलाय. आणि आता आम्ही जाणार आहे ग्राउंडवरती त्याला फोन द्यायला, आणि त्याला माहितीच नाही की ती पोरगी नाहीये तर पोरगा. आता नाही का आता त्याचा होणार आहे खूप मोठा प्रँक. आणि तो बिचारा उतावळा झाला की त्याचा फोन नेमका कोणता पोरीकडे. मग आता बघू आपण, आता थोड्या वेळाने त्याचा कॉल येईल ह्याच्यावर, मग आपल्याला जायचंय ग्राउंडवरती आणि मग बघू त्याच्या रिएक्शन. प्लॅनिंग फुल प्लॅनिंग. तो हॉस्टेलच्या तिकडच्या साईडला गरबा झालता. आम्ही येतोय म्हणा ना क्लासच्या तिकडे. हॅलो थांब ना, फोन चालूच राहू दे ना, मी आलो. कॅन्टीन कशी आहे ना? अरे कॅन्टीन पाशी नाही ना, इकडे ग्राउंड वरती रे. हो इकडून आता नाही का तो येतोय, त्याच्या आधी आम्हाला पटकन ग्राउंड वरती पोहोचायचंय. आणि आम्ही पळत सुटलो. आणि आम्हाला पळत सुटलं. सबका मकसद एक. कॉल येत होते. तू होती का? तुझ्याकडे होता फोन? माझ्याकडे होता. ब्रेकमध्ये विजयवत बसले होते, कोणतरी आलं बोललं साहिलचा फोन देऊन टाकतात. आता तू बोलत होती का? हा तू काय म्हणली मी हॉस्टेलला गेलो? अरे तिकडे गेलते ट्रेनची बुक घ्यायला. कॅन्टीनला बनले चांगलं जायला. काय झालं होतं फोनचं? येताना तुझ्याकडे येतं का? माहिती आहे रे, बोलली मला. ते ब्रेकमध्ये विजयवर बसले होते, कोणतरी आलं बोललं साहिलचा फोन देऊन टाकतात. कधी? आता तू बोलत होती का? हा तू काय म्हणली मी हॉस्टेलला गेले? आणि तिकडे गेलते ट्रेनची बुक घ्यायला. मला लई फिरवलं फार, लई फिरवलं फार. जेवढं पण नाही असंच जेवणात आणायचं. थँक्यू बरं का. पार्टी फिक्स का मग? फोटो काढ एकदा, किती लोक लक्षात हो, राहायला पाहिजे. 1 मिनिट. किती जण आहेत? 1 2 नाव सांगा ठीक आहे एकेकाने. माझं श्री, माझं प्रसन्न, माझं विराज, माझं नाव योगेश आहे. बस एवढंच. फोन मारला. आणि तुम्ही दोघी? श्रद्धा. आता बघ एवढे लोक आहेत, मी व्हिडिओ काढलाय, पार्टी पाहिजे मग. हा बनवला व्हिडिओ नाही काय दिलं बाई युट्यूबला व्हायरल तरी तुला. हा, मी टाकणार व्हिडिओवर. मला जेवढं उन्हात आणत फिरवलं ना तेवढं मी तुम्हाला गोळा खायला फिरवणार आहे. ती बोलली ना तुला. हो मी आले लगेच, मी तिकडे गेलते ना. फोन तूच फिरत होता. सोबत बाहेर जेवायला कोण गेलं? नाव नाही तिचं नाही माहिती मला काय. आम्हाला दिल्यापासून आम्ही लगेच आणलं. कार प्रँक केले आणि आम्ही सकाळची पार्टी पण घेतली. पण आम्हाला पार्टी भेटणार, ते पण सोमवारी. फोन दिल्याबद्दल आम्हाला पार्टी भेटणार फॉर नो रिझन. आम्ही तर कुठे नव्हतोच या प्रँक मध्ये, पोरच प्रँक करत होते. मी फक्त फोन दिलाय, त्याची आम्हाला तिघींना पार्टी भेटते आता. आणि आम्ही तर कशातच इन्व्हॉल्व नव्हतो. पण खायला आता आमचं लेक्चर चालू होणार आहे फिजिक्सचं. ओके चला बाय बाय. सकाळपासून आमचे 2 DTचे लेक्चर झाले आणि आता फिजिक्सचं लेक्चर सुरू आहे. आणि याच्यानंतर पण आमचं फिजिक्सचं पूर्ण लक्ष आहे सर काय शिकवते ते, तरी व्हिडिओ काढतो. नाही सर शिकवत नाही आहेत ना. कॅल्क्युलेटर असून सरांनी आम्हाला चुकीचं उत्तर शिकवलं. आम्हालाच काढावं लागतं उत्तर की बरोबर आहे का चुकीचं आहे. सर काय ते पण आम्ही सांगितलं सर चेक करता जातं की आता बघतो मी माझं उत्तर कसं बरोबर आहे. एक क्वेश्चन शिकवला आहे जो थोडा हार्ड आहे. मी एकटीच आहे जिचा कंप्लीट झाला आहे क्वेश्चन हा मला. आता जो बोर्डवरचा होता तो. बाकी सगळ्यांना नाही का सर परत सांगते ते. सर पुढंच बसले ते म्हणून थोडी हळू बोलते. सगळेच तिकडे फक्त मी एकटेच इकडे. वरचं लेक्चर आहे, मग मी जाणार घरी परत लोकलने एवढा त्रास घेऊन. मग घरी गेल्यावर परत थोडासा अभ्यास, हेच आहे नुसता असाइनमेंट अभ्यास एवढंच.
आताच आमचं कॉलेज सुटलं आहे आणि आता मी चालली लोकलनी आणि लोकलवरनं मला एक खूप खतरनाक गोष्ट आठवली की जी सांगायची होती मला. तर असं काय झालं होतं, दिवाळीनंतरचा पहिला दिवस होता. आम्ही येतच होतो लोकलनी आणि आमच्या कॉलेजवाल्यांनी मेसेज पण टाकला नव्हता की सुट्टी नाही आहे, म्हणजे सुट्टी नाही आहे उद्या की कॉलेजला यायचं आहे. आणि म्हणजे असं काहीच सांगितलं नव्हतं कॉलेजवाल्यांनी की सुट्टी आहे की नाही. आम्ही ठीक आहे, आम्ही सरांना वगैरे विचारलं आणि खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही. आणि आलो आणि आम्ही असेच लोकलमध्ये नाही का बोलतच होतो की हे सर असे शिकवतात, ते सर तसे शिकवतात. आणि आम्ही विसरलोच होतो की आमची एक मॅम कॉलेजमधल्या BCMEच्या ते याच लोकलने येतात. आणि मी मागं वळून बघितलं तर त्या माझ्या मागेच होत्या आणि आम्ही कॉलेजच चुगल्या करतो. मला वाटलं होतं आता कॉलेजला गेल्यावर ही मॅम आम्हाला काही सोडत नाही. पण हा खूप खतरनाक सीन होता, कारण की अशी ती लूक देत होती ना आम्हाला खतरनाकवाला. ठीक आहे, आता जाऊया आपण, कारण मला ऑलरेडी लेट झालं आहे. माझे सगळे फ्रेंड्स खाली आले आहेत आणि मी एकटीच वर आहे. एक बात ध्यान में रखना, कभी कॉलेज अपने घर से बहुत ज़्यादा दूर मत लेना, क्योंकि हॉस्टल वाले अभी 4:30 बजे हमारा कॉलेज छूट गया है और सारे हॉस्टल वाले तो घर पे मतलब हॉस्टल पे पहुंच भी गए हैं और मैं अभी लोकल स्टेशन पे जा रही हूँ. उसके बाद कम से कम 2 घंटे लगते हैं मुझे घर जाने के लिए. और इतने बोर होती हूँ ना लोकल में मैं, मतलब बहुत थक भी जाती हूँ. अभी मैं थक गई हूँ, फिर भी मुझे जाना तो पड़ेगा घर, यही तो नहीं रुक सकती. इसलिए मैं जा रही हूँ अब अपने घर, फिर से 2 घंटे की जर्नी करके. स्टेशन पे तो पहुंच गई हूँ. अब चल के जाएंगे थोड़ा आगे, फिर उसके बाद लेंगे रिक्शा, क्योंकि पापा मुझे लेने आते थे पर वो तो अभी है ही नहीं. तो मुझे ही चल के मतलब पहले रिक्शा से जाना होगा, उसके बाद भी हमें थोड़ा चल के जाना है. अभी इतना चलने के बाद मैं बहुत थक गई हूँ और अब मुझे मन हो रहा है पानी पूरी खाने का. वैसे भी मुझे बहुत भूख लगी है, मतलब गोलगप्पे भी खाने हैं, मतलब गोलगप्पे पानी पूरी एक ही. तो चलो चलते हैं गोलगप्पे खाने. खा ली है मसाला पूरी, मैंने ली है. मसाला पूरी के बिना पानी पूरी अधूरी है गाइस. अगर आपने पानी पूरी खाई है पर मसाला पूरी नहीं ली तो आपने पानी पूरी. फाइनली मैं पहुंच चुकी हूँ घर. अब मैं बहुत ही थक गई हूँ, इसलिए अब हम लेंगे 1 आवर का पावर नैप. उसके बाद मैं करने वाली थोड़ी सी पढ़ाई. तो अब मैं मिलती हूँ आपको सो के उठने के बाद. अभी मैं सो कर उठी हूँ और मैं जा रही हूँ अपने बुआ के घर खाना खाने. यही पास में ही रहती है वो, तो खाना खाने के बाद ही मिलते हैं. अब अभी हम खाना खा के आ गए हैं और दिस इज़ व्हाट आई डू ऑल डे. तो अभी 24 घंटे ख़त्म हो गए हैं, एक दिन पूरा हो गया है. और यही होता है इंजीनियरिंग स्टूडेंट्स के लाइफ में. असाइनमेंट, पढ़ाई पढ़ाई पढ़ाई. मेरा आधा दिन तो कॉलेज में ही चला जाता है. तो ठीक है, स्टे अपडेटेड फॉर मोर वीडियोज़ एंड सब्सक्राइब टू माई चैनल. बाय बाय.